नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आज आपण पाहणार आहोत एक प्रेरणादायी कहाणी जी आपल्याला शिकवते की यशाला शॉर्टकट नसतो. जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करून मनुष्य कुठल्याही गोष्टीत यश मिळवू शकतो. चला तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील चास गावचे बापूसाहेब रतन गायकवाड यांच्या संघर्षाची आणि यशाची कथा, ज्यातून आपल्याला प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळेल. 0.05% लोक दरवर्षी पास होतात आणि त्यात आपण मग उडी टाकायची आणि मग आपलं नशीब आजमायचं. 100% तर हार्डवर्कच लागतं, दुसरं काही त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. अहिल्यानगर जिल्ह्यातील चासगावच्या बापूसाहेब यांनी UPSC परीक्षेत 561वा क्रमांक मिळवून संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे. त्यांचं बालपण आर्थिक अडचणींमध्ये गेलं. त्यांची आई घरची कामे करून आणि धुन्नी भांडे करून कुटुंब सांभाळत होती, तर वडील वॉचमन म्हणून काम करत होते. मर्यादित साधन सामग्री असूनही बापूसाहेबांनी शिक्षण आणि स्वप्नांपासून कधीही माघार घेतली नाही. उच्च शिक्षणानंतर बापूसाहेबांनी मुंबईमध्ये सुमारे 5 वर्षे नोकरी केली. मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न त्यांनी कायम जिवंत ठेवलं. 2017 मध्ये त्यांनी दिल्ली गाठत UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज 8 ते 10 तास अभ्यास करत त्यांनी सातत्याने मेहनत केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन त्यांनी संघर्षाचा सामना चिकाटीने केला. सोपा नव्हता, कारण UPSCची जर्नी म्हणजे अप्स अँड डाऊन्स. सक्सेसची गॅरंटी नाही तर फेल्युअरची गॅरंटी आहे. 0.05% लोक दरवर्षी पास होतात आणि त्यात आपण मग उडी टाकायची आणि मग आपलं नशीब आजमायचं. 100% तर हार्डवर्कच लागतं, दुसरं काही त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. आणि प्रॉपर गायडन्स असेल, प्रॉपर तुमच्याकडं तुमचे सिनियर्स असतील, तुमच्या मित्रांची साथ असेल, फॅमिलीची साथ असेल आणि खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. 17 दिल्लीला गेलो, त्यानंतर 19 माझं सिलेक्शन झालं CAPFमध्ये. पण CAPFमध्ये असिस्टंट कमांडंट, CRPFमध्ये माझी पोस्टिंग झाली. पण जिद्द होती की सिव्हिल सर्व्हिसेसच करायचं, IAS किंवा IPS व्हायचं. UPSC मध्ये उल्लेखनीय यश मिळाल्यानंतर चासगावात बापूसाहेब गायकवाड यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. ग्रामस्थांनी त्यांचा नागरी सत्कार केला. त्यांच्या यशामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा मान उंचावला आहे. बापूसाहेब गायकवाड यांचा अनुभव सांगतात की स्पष्ट ध्येय आणि प्रामाणिक मेहनत असेल तर कोणतीही प्रतिकूल बापूसाहेब गायकवाड यांचे अनुभव सांगतात की स्पष्ट ध्येय आणि प्रामाणिक मेहनत असेल तर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही. हे यश चिकाटी, संघर्ष आणि आत्मविश्वास यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी.